गुरुपौर्णिमा विशेष कार्यक्रमात आज महिला शक्ती पानराजो बाया इतक्या दुरून पायदळ आल्या। चिखलेश्वराच्या मंदिरात त्यानं या ठिकाणी जलाभिषेक केला असून ह्या सर्व ज्या महिला या ठिकाणी शेकडोच्या प्रमाणात, विशेष म्हणजे ह्या ज्या महिला जास्तीत जास्त ज्या आहेत आमच्या विधवा भगिनी आहेत। म्हणजे झाला आयुष्यात तुम्हाला माहिती काही सांगता येत नाही, माणसाची सुटली साथ बस जीवनाची चालू झाली वाताहात, त्यातला हा प्रकार आहे। पण ह्या महिला ज्या सर्वच्या सर्व गुरुपौर्णिमेनिमित्त महिला शक्तीच्या माध्यमातून एकत्र आल्या असून सध्या या चिखलेश्वराच्या मंदिरावर आहेत। योगप्रिय जगदंब महाराज माझ्यासोबत आहेत। महाराज पाहत असं बाबा बायात का काय राजो चांगल्या शेकडो बाया या ठिकाणी आल्या, ह्या एकत्र याचं कारण काय? जास्तीत जास्त मला समजलं या विधवा बाया आहेत। नाही, या पूर्णच विधवा बाया आहे। पण या विधवा महिलांसाठी आपण महिला शक्तीद्वारे जे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि बजरंगदास गुरुजी यांच्या कृपेने, यांच्या प्रेरणेने श्री राष्ट्रीय अध्यक्ष गुलाबजी जयस्वाल आणि अनिता सिंग हे राष्ट्रीय महिला अध्यक्ष आहेत, त्यांनी जे महिला शक्ती चालू केली पूर्ण भारतात, हे एक योजना राबवत आहे। या योजनेअंतर्गत जे काही ह्या विधवा महिला यांच्याकडे कोणी बघत नाही, राजकीय सत्ता आता सगळा कार्यक्रम उपक्रम राबवतात, पण यांचे क्या तुम्ही पहा हे किती जण आहे, यांना प्रत्येक गोष्टीच त्यांचा उदरनिर्वाह, यांचं पालन पोषण कोण करतं, याच्या मागे पुढे कोणी काय आहे याची कोणी जाणकारी घेत नाही। आता आपण या महिला शक्तीद्वारे यांना पेन्शन योजना चालू केली आहे, बरोबर। या पेन्शन योजनेत त्यांचं लाईट बिल, पाणी बिल, त्यांच्या मुलांचे शिक्षण आणि प्रवास भत्ता आणि त्यांच्यात पूर्ण जबाबदारी आपण घेतोय, म्हणजे एक सुरक्षा आहे। यांचंही कोणी कोणी वाली पाहिजे असं आम्ही सरकारने पण याच्याकडे लक्ष द्यावं, सरकारने देणार पण प्लस आपल्या जनसामान्यांनी पण याचं लक्ष द्यावं। आपल्याला एवढं माहिती आहे की आता बघा एकच एवढे मोठे आहे इथं, तुम्हाला तरी माहिती आहे का आपल्या मोहल्ल्यात एवढे आहे, आपल्या गावात एवढे आहे, यांच्याकडे लक्ष द्या। आमच्या समाजाला एक विनंती आहे, त्या विधवा महिलांकडे लक्ष द्या, त्यांना सपोर्ट करा, बरोबर। त्यांच्या काही अडचणी आहे त्या दूर करा, महिला शक्ती त्यांच्यासोबत उभत आहे, त्या महिला शक्तीला सन्मान भेटावा। विधवा महिलाला कुठेही आता कसं आहे समाजात त्यांना मान सन्मान आहे का, बरोबर, कुणा पूजात तुम्ही मान्य करता का नाही। पण आज आम्ही एक उपक्रम राबवला आहे, आज महिला शक्तीद्वारेच आज कळश काढून आम्ही चिखलेश्वर महादेव गोरखगड म्हणून मी आता स्थापना केली आहे, त्याचा जलाभिषेक त्यांच्या हातानेच केलाय मी आज। या आजच्या कार्यक्रमातले एक म्हणजे जैन मोठा सहभाग आहे असे बंटीभाई केजरीवाल आहेत। बंटीभाई, आपण जर आपल्या संस्कृतीत पाहिलं, आपल्याच नाही हर एका संस्कृतीत, आता आपण सनातन संस्कृतीचा विचार करतो, ज्या विधवा बाया बिचारेले पूजे स्थान नाही, मानाचं स्थान नाही, हळदी कुंकू नाही, काहीच नाही, पण आज जे कलश यात्रा काढली, म्हणजे काहीतरी जरासा समाजापयोगी ज्याला आपण चांगला संदेश वाटला बा जरा सांगा। आज हमारे मंच श्री योगी अवगत पीर जगदम्बा गुरु महाराज यहाँ उपस्थित है, हमारे सर्व है। माननीय महिला शक्ति हमारी नेहा वाजपेयी जी जिलाध्यक्ष है, विभागीय अध्यक्ष अभय जी वाजपेयी यहाँ उपस्थित है, हमारी धामनगांव गढ़ी की सरपंच ताई यहाँ उपस्थित है, सामाजिक कार्यकर्ता उपेंद्र जी यहाँ उपस्थित है, और मैं जिला अध्यक्ष हिंदू वाहिनी का बंटी केजरीवाल। आज जो आपने देखे होंगे ताइड़े जी, ये जो धार्मिक कार्यक्रम के इसमें कितने रूप दिखे आपको। एक 15 अगस्त का हमने जो झंडा वंदन भारत माता की पूजन के साथ, बाबा भोलेनाथ की पूजन के साथ कलश महिलाओं का जो पूजन हुआ, और वो वहां से धामनगांव गाड़ी से पैदल यात्रा यहाँ कलश यात्रा निकाली गई है। इसके साथ हमारे विधवा आजीवन पेंशन, लाइट बिल, पानी बिल, सरकारी बिल, उनके बच्चों की 22 साल की शिक्षा फ्री, विधवा माताओं के लिए आवास की उपलब्धि, ये सब हमारे अवगढ़ बाबा और ये महिला शक्ति के माध्यम से ये कार्यक्रम आगे भी चलेगा, लॉन्ग टाइम चलेगा। और ये इसके पहले भी कई 100 से 170 जनों को अपन ने दे चुके हैं, 100 से 100 जनों को दे चुके हैं हमने सब, और भारत वर्ष में 18 लाख लोगों को हमने ये दे चुके हैं अभी तक। और ये महिला उसके लिए आई जो आपने पूछे इनका सिंदूर कहाँ है, ये इनको पूछता कौन है। आप इनको फिक्र करने वाली बात नहीं है, ये सब कार्यक्रम होंगे व्यवस्थित, धीरे धीरे सबको न्याय दिलाया जाएगा और सबके काम होंगे, और ये आगे भी बढ़ता रहेगा, यही हमारा है। तर आजचा जो हा कार्यक्रम पाहिला तर माता भगिनी, आमच्या ज्या विधवा माता भगिनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आल्या, तर या कार्यक्रमाचे संयोजक सौभाग्यवती आमच्या निहाताई पहिल्यांदाच असं कोणाला किंवा विधवा महिलाच्या हाताने तुम्ही एक चांगलं धार्मिक कार्य करत आहे। नुसतं आजचे धार्मिक कार्यच आहे का, याच्याशिवाय आणखीन काही उपक्रम तुम्ही आज राबवून राहिले बा? जैसे कि आपने देखा ही है कि यहाँ भव्य कलश यात्रा निकाली थी, जो सब विधवा महिलाओं के द्वारा निकाली गई थी। वो इसीलिए थी कि विधवा महिलाएं कोई अलग नहीं है, साधारण महिलाओं के जैसी ही ये विधवा महिला है। विधवा होना इनका दोष नहीं है, वो भगवान की जो लीला है वो विधवा महिला है।
ठीक है। उसके बाद में जो यहाँ पे होने वाला है, जो गुरुजी जिनके माध्यम से हमें ये महिला शक्ति का यहाँ कार्यक्रम ले रहे हैं, तो उनका आज अपन उनके जो विधवा महिला है उनके हाथ से अपन रक्षाबंधन करवाएंगे गुरुजी का, क्योंकि ये कहीं ना कहीं बेसहारा है, इसलिए ये हमारे पास आई है। तो आज उन्हें एक भाई मिलेगा, बहुत सारी बहनें मिलेंगी और साथ ही साथ उनको उपहार भी दिया जाएगा, जो टिफिन दे रहे हैं हम सभी को। और जो अनीता सिंह जी है, जो महिला शक्ति की राष्ट्रीय अध्यक्ष है, आज उनका जन्मदिन है, तो उनको बहुत बहुत हार्दिक शुभकामनाएं जन्मदिन के लिए। तर माझ्यासोबत सामाजिक कार्यकर्ते उपेंद्रदादा बसले आहेत। उपेंद्रदादा, आपण धार्मिक कार्यक्रम तुम्ही पाहता, मी पाहतो, पण आज जरा मला हा वेगळा कार्यक्रम वाटला आणि या वेगळ्या कार्यक्रमातून काय नेमका सामाजिक संदेश दिला जाऊ शकतो असे तुम्हाला वाटते? आज योगी अवघडनाथजी बाबा आणि सन्माननीय बंटी भैया केजरीवाल, आमचे नेहाताई वाजपेयीजी, अभयजी वाजपेयीजी, सरपंचताई, आज यांच्या माध्यमातून, हिंदू युवा वाहिनीच्या माध्यमातून हा एवढा सुंदर कार्यक्रम जो केलेला आहे, मी कितीतरी कार्यक्रम अटेंड केले, पण मला पहिल्यांदा असं वाटतं यांचं अभिनंदन करावं, कारण की कोणीतरी एक विधवा महिला यांच्याबद्दल विचार केला, जो आजही अछूत ही परंपरा चालते आणि त्यांनी कलश जर नेलं तर त्यांना अपशकुन मानलं जातं। आणि आज या सर्व समितीचं मी खरंच मनापासून अभिनंदन करतो की आपण एवढं चांगलं सुंदर इथं कार्यक्रम आयोजित केलं आणि हजारोंच्या संख्येने जे धामणगाव गडी ते चिखलेश्वर महादेव ज्या महिला आलेल्या आहेत, हे काहीच अपेक्षा न करता फक्त आणि फक्त आपल्या हिंदू धर्मासाठी आणि त्यांच्या विधवा असण्यावर त्यांना जो असं कलंक एक समाज मानतो, त्यांचं कुठेतरी देवाला देणं लागतं आणि आज अशा समितीच्या मधून केलं। मी खरंच त्यांचं एक कौतुक करतो आणि धन्यवाद मानतो। आजच्या कार्यक्रमासाठी धामणगावच्या प्रथम नागरिक आमच्या ताई सौभाग्यवती कुरेकर ताई, आपल्या गावातून याची कार्यक्रमाची सुरुवात झाली। काय नेमक्या कार्यक्रमाबद्दल शुभेच्छा आहेत आणि काय सामाजिक लोकांनी या गोष्टीचं भान ठेवायला पाहिजे? विधवा जर म्हटलं की आजकाल तुम्हाला माहिती आहे बाबा, त्या बैले थोडंसं कमी नजरेने पाहिलं जाते। बरोबर आहे। कसं की आता रात्री मला फोन आला आणि महिला शक्तीवाल्यांचा, महिला शक्तीचे अध्यक्ष पण इथं आलेले आहे, महाराज पण आहे, सगळीच टीम उपस्थित आहे कार्यक्रमामध्ये। आणि ह्या जो महिला विधवा आलेल्या आहे, तर याईनं हातानं काही केलंच नाही, जीवनामध्ये काय घडणार आपल्या हे आपल्याला कधीच माहित राहत नाही। तर यायचं काय पेन्शनचं आहे काय आहे, तर हे या लोकांनी करायलाच पाहिजे, कारण त्या चिखलेश्वर मंदिरावर आल्या तर खाली जाणारच नाही, बाबा त्याची झोली भरूनच देईल, हे मला माहित आहे हे गोष्ट, कारण मला अनुभव आहे या गोष्टीचा। आणि या लोकांनी करायला पाहिजे, त्यांच्यासाठी पेन्शन हे ते काय त्याला सरकारचे एकूण लाभ भेटते ते त्यांना द्यायलाच पाहिजे, कारण कोणी आता तरुण मुली विधवा झाल्या, त्याचे लहान मुलं बाळ आहे, शिक्षण आहे, हे आहे सगळं जर सरकारच्या इकडून भेटते आणि आपण लोक त्याच्या मागे आहो तर काही विशेष नाहीये। हिंदू युवा वाहिनीच्या माध्यमातून आज म्हणजे शेकडोच्या प्रमाणात तुम्ही जर पाहत असाल की आमच्या ज्या माता भगिनी आहेत, ज्या विधवा माता भगिनी आहेत, या कार्यक्रमात आयोजित झाल्या। सर्वप्रथम त्यानं म्हणजे धामणगाव गडीहून जे कलश यात्रा चालू केली, त्या कलश यात्रेचा समारोप चिखलेश्वर मंदिरावर त्यानं जलार्पण करून केला आहे। यात जर तुम्ही पाहिलं तर म्हणजे महाराज आहेत, जगदंबनाथ महाराज आहेत, त्यांच्या नेहाताई आहेत, बंटीभैया केजरीवाल आहेत, या गावचे सरपंच कुरेकर ताई आहेत, उपेंद्रदादा बसले आहेत, या साऱ्या लोकांचा थोडा सहभाग करून या विधवा महिलांसाठी हा जो उपक्रम राबवला चांगला आहे। तसं आहे त्याच्या हातचं तर काहीच नाही, निसर्गात चक्रांच्या चक्राचा बळी त्या बैला पहिल्यात, पण आज विधवा महिलाच्या हातून जो कलश यात्रेचं आयोजन केलं हे खरोखर स्तुत्य आहे। म्हणजे या उद्देशानं का होईना, ज्या आपल्या धार्मिक चालीरीतीत आहेत थोडीशी सुधारणा व्हायचा काहीतरी एक लहानसुकला प्रयत्न तरी होत आहे। बातमी जशी आपलं चॅनल गावरान 91।